नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. शिवसेनेचं ठरलं, रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार. संजय पवार यांच्या नावावर शिक्का, लवकरच अधिकृत घोषणा. विधवा पुनर्विवाहासह पुनर्वसनाची जबाबदारी. इनामधामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबत महत्त्वाचा निर्णय. सांगलीप्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार. महिला बालकांच्या सुरक्षेसाठी CCTV. कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता. आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बालकल्याण समिती सदस्य बैठकीत निर्णय. टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री. महागाई वाढलेल्या केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला, मात्र राज्य सरकारने राजा झाला उदार आणि हाती भोपळा अशी गत करून ठेवली आहे. प्रवीण दरेकर यांचे सांगलीत वक्तव्य. मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बोट बुडाली. 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली ही बोट किनाऱ्यावरच्या काही मीटर अंतरावर बुडाल्याने 20 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू. पुण्यात ATS कडून मोठी कारवाई. दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत. कुतुब मिनार परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळणार. 9 जून रोजी कोर्ट सुनावणार निकाल. ज्ञानव्यापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी. जिल्हा न्यायालयाचा आदेश. शिवसेनेकडे 2 जागा जिंकून येण्याची हिंमत आहे आणि आम्ही दोन्ही जागा जिंकू. संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत. संजय राऊत. OBC हा भाजपचा DNA आणि श्वास. मध्य प्रदेश सरकारला कोर्टात आरक्षण टिकवण्याचा फॉर्म्युला दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्ह्यातील जत येथे सोन्याच्या दुकानात महिलांची हात सफाई. चोरीचा प्रकार CCTVत कैद. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जत शहरातल्या प्रकाश बंडगर या सराफ व्यावसायिकाच्या दुकानामध्ये महिलांनी हात चलाकी करत सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडलेली आहे. काकेत छोटे बाळ घेऊन 2 महिलांनी बंडगर यांच्या दुकानात प्रवेश केला. त्यानंतर लहान मुलासाठी सोन्याचे बदाम पाहिजे असे सांगितले. दुकान मालकाने त्या दृष्टीने सोन्याच्या बदामाचे दागिने दाखवण्यास सुरुवात केली. याच वेळी यातील एका महिलेने हाताची सफाई करत 3 ग्रॅम वजनाचे 2 बदाम दागिने चोरले. त्यानंतर सोने न खरेदी करता त्या ठिकाणाहून महिलांनी पोबारा केला. काही वेळाने दुकान मालकांना संशय आल्याने त्यांनी CCTV तपासले असता मोठ्या चलाकीने महिलांनी सोन्याचे दागिने चोरल्याची बाब समोर आली आहे. यानंतर बंडगर यांनी जत पोलीस ठाण्यात धाव घेत सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगली महापालिकेकडून मिरज कृष्णा घाटावर यांत्रिक बोटी व बचाव उपकरणाची रंगीत तालीम संपन्न. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ही रंगीत तालीम घेण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने कृष्णा घाट मिरज या ठिकाणी यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची मॉक ड्रिल घेण्यात आली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत ही रंगीत तालीम घेण्यात आली. सन 2021 मधील महापुरात मिरज कृष्णा घाट परिसरातील अनेक घरे पाण्यात होती.
प्रशासकीय समन्वय साधत आल्याने नागरिकांचे आणि जनावरांचे वेळी स्थलांतर करता आले. यांसाठी महापालिका प्रशासनाला स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेची सुद्धा मोठी मदत झाली. यंदाचा संभाव्य पावसाळा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे महापालिका प्रशासनाने आतापासूनच आपली तयारी सुरू केली आहे. अग्निशमन विभागाने सज्जतेची रंगीत तालीम घेतली. यावेळी पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवता येते याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक तसेच अग्निशमन विभाग आणि आणीबाणी सेवा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मिरज कृष्णा घाट येथे आपण आज इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि जे काही आपल्या महापालिकेचे जे फायर सेफ्टीच्या दृष्टीनं, त्याचबरोबर जे काही इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या जे काही इथं प्रात्यक्षिकं आम्ही आता इथं केली आणि मागचे गेले 2019चा पूर असू दे, 2021चा पूर असू दे, याच्या दृष्टीनं काही आमच्या त्रुटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करायच्या दृष्टीनं आज आम्ही इथं प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत. आणि मागच्या वेळेला आम्ही इथं एकच बोट मिरजेला होती, पण आता आम्ही इथं 4 बोटींचं नियोजन करतो आहे की जेणेकरून रेस्क्यू करायसाठी आम्हाला मदत होईल. त्याचबरोबर आज आमचे जे अग्निशामक अधिकारी आहेत आणि जे त्यांचे बरोबर कामगार आहेत, जे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांनी आम्ही ॲडव्हान्स ट्रेनिंग इथं द्यायचं काम केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या मी गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की पूर येऊ नये, पण शेवटी निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढं कुणाचं काय चालत नसतं. पण महापालिका आम्ही सज्ज आहे आणि मला खात्री आहे की आम्ही येणाऱ्या या पुराच्या अनुषंगानं आमची महापालिकेची यंत्रणा, सन्माननीय आयुक्त साहेब असू देत, सर्व अधिकारी असू देत, सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आमची यंत्रणा ही पूर्णपणे सज्ज आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. रेल्वे सुरक्षा जवानांनी अवैध रेल्वे तिकिटांची विक्री करणाऱ्या दलालाला केले अटक. या प्रकरणात रेल्वे अधिनियम कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा जवानांनी रेल्वे तिकिटाची दलाली करणाऱ्या एका दलालाला पकडले असून तो मसगाव येथील साई डिजिटल ऑनलाईन सेवा केंद्र येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या क्राईम ब्रांच चमूने धडक टाकली. या केंद्रांच्या संचालकाकडून स्वतःच्या आयडियाने तयार केलेल्या 53 रेल्वे तिकीट जप्त करण्यात आल्या. या तिकिटांची किंमत 21,470 रुपये. याच्या तिकिटासह तिकिटा बनवण्यासाठी वापरण्यात आलेला संगणक संचही जप्त करण्यात आला. या प्रकरणात रेल्वे अधिनियम कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संकेत पवार, SBN मराठी, भंडारा, गोंदिया. महागाई वाढल्याने केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला. राज्य सरकारने मात्र राजा झाला उदार आणि हाती भोपळा अशी गत करून ठेवलेली आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे. केंद्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत असते. राज्य सरकार केवळ बोर्ड दाखवते आणि इतर राज्याने पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रित ठेवले. पण राज्य सरकारने राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. एखादा रुपया कमी करून आम्ही पण काही करतोय असा केविलवाना फुटकळ प्रयत्न केलेला आहे. केंद्राने केले तरी चांगले बोलायची सवय राज्य सरकारची नाही, हवेत तीर मारण्याची याची सवय आहे, असं दरेकर यांनी वक्तव्य केलंय. ब्रिजभूषण सिंह यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांना विरोध केला त्याला राष्ट्रवादीकडून रसद पुरवली असावी अशी शक्यता आहे. राजकारणात दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याचे काम होत असते, पण आमचा खांदा मजबूत आहे. आमचे राजकारण जनतेशी निगडीत आहे, असेही दरेकर म्हणाले. राज्यसभेच्या उमेदवारीवरून देखील राजेंचा यांना गेम तर करायचा नाही ना, त्यांचा अवमान केला जातोय असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे. केंद्राकडून जीएसटीचा पैसा राहिला असा आरोप सतत महाविकास आघाडीकडून केला जातो. मात्र महाराष्ट्राचा जीएसटीचा एकही पैसा राहिलेला नाही. केवळ या वर्षाचे त्या ठिकाणी पैसे होते त्याचे 50% पैसे दिलेले आहेत. जुलैपर्यंत केंद्राकडून याचा एक नवा रुपया त्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे केंद्राकडून 25,000 कोटी 50,000 कोटी
पोटी राहिले असं काही नाही, असे दरेकर म्हणाले. की केंद्र सरकार आपल्या परीनं करत असतं, राज्य सरकार केवळ बोट दाखवून चालत नाही. तर इतर राज्यांनी जसे आपले स्थानिक सेस कमी केले होते आणि पेट्रोल डिझेलचा दर नियंत्रित ठेवला होता, जसं गोवा असेल, आपलं बाजूचं कर्नाटक असेल, गोवा असेल, गुजरात असेल, परंतु महाराष्ट्राने एक कवडी त्या ठिकाणी कमी केली नव्हती. आणि आता राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा पद्धतीनं एखादा रुपया त्या ठिकाणी कमी करून केंद्रानं केलं म्हणून आपणही काहीतरी करतोय असा दाखवण्याचा केविलवान आणि फुटकळ प्रयत्न त्यांनी केला आहे, ज्याच्याने काही जनतेच्या हातात लागणार नाही. निदान केंद्राने केलं, त्याच्या 50% केलं असतं 3-4 रुपये, तरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर कमी झाले असते आणि एकंदर महागाईवर त्याचा परिणाम होत ती कमी करण्यात मदत झाली असती. केंद्राने केल्यानंतरसुद्धा चांगलं बोलायची सवय नाही, कोस्से टीका टोमणे ही काय प्रवृत्ती जात नाही. रसद पुरवली असल्याची शक्यता बोललो मी, पुरवली असं नाही बोललो, कारण राजकारणामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून शिकार करण्याचं काम होत असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या इकडचे नेते कोणाचे आमचे कमकुवत नाहीत खांदे, तिथले खांदे आमच्यात म्हणून योगी परत सत्तेत बसले. एका व्यक्तीवरून तुम्ही पक्षाचं मूल्यमापन नाही करू शकत. तिथलं नेतृत्व आता तुमची नजर तशी असेल, आमचा खांदा मजबूत आहे. योगी आदित्यनाथ तिथे प्रचंड ताकदवार नेते आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा यात्रेचे येळावी येथे भव्य स्वागत. सांगली जिल्ह्यातील 75 गावात पोहोचणार यात्रा. दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यातील बिळाशी येथून 9 मे रोजी निघालेल्या तिरंगा यात्रेचे येळावी येथे भव्य स्वागत करण्यात आले. येळावी गावचे ज्येष्ठ नेते विजयअण्णा पाटील व स्थानिक पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांगली जिल्ह्यातील 75 गावातून जनजागृती करत ही यात्रा निघणार आहे. शुक्रवारी 27 मे रोजी तासगाव तालुक्यातील सावळज येथे या यात्रेची सांगता होणार आहे. सर्व धर्म समभाव जागृत व्हावा, संविधानाला प्रेरक असलेली समानता प्रस्थापित व्हावी, तसेच भगवा, निळा, हिरवा अशा वेगवेगळ्या झेंड्यांचा समन्वय असलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगा सर्वत्र अभिमानाने फडकवला जावा. त्याबरोबरच स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या क्रांतिकारांच्या बलिदानाचा जागर व्हावा, यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षाचा जागर व्हावा या उद्देशाने तिरंगी यात्रा सुरू आहे. जिल्ह्यातील विविध गावात यात्रेचे उत्साहात स्वागत होत आहे. माझ्याकडे प्रश्न पडतो, 1930 साली तिरंगा लोक फडकवतात आणि तो उत्तर काळात जे काय संघर्ष होतो ब्रिटिश सैन्याबरोबर, त्या दोघांकडे शहीद होत आहेत आणि त्या शहीद होणाऱ्यामध्ये एक सांबाराचा पोरगा आहे आणि एक कुंभाराचा पोरगा आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं हौतात्म्य सगळ्या भारताला वाटतंय, पण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या आधी 6 महिने एक मागाचं चाबाळाचं पोरग आणि कुंभाराचं पोरग बिळाशी शहीद झालं, त्याची नोंद सुद्धा इतिहासाच्या पानावर सुद्धा नाही. 30 वर्ष सावरची 1942ला जी.डी. बापूंच्या नेतृत्वाखाली सावरच्या पोलीस कचेरीवर मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय म्हणणारा मागाचा पोरगा तिथं शहीद झाला, पण त्याचं कुठलं नाव नाही. प्रशांत सावंत, SBN मराठी, येळावी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार,
इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाऊंगी, नहीं नहीं, माइक चल जाऊंगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठे मंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली महापालिकेने लोकसहभागातून मॉडेल स्कूल अभियान सुरू केले आहे. पहिले मॉडेल स्कूल म्हणून मिरजेतील शाळा क्रमांक 19 ची निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिलेली आहे. लोकसहभागातून प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत, खेळण्याचे मैदान, पुरेशी स्वच्छतागृहे, बगीचा यासह 2 मजली आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहे. या अभियानातील पहिली मॉडेल स्कूल म्हणून मिरज शहरातील शाळा क्रमांक 19 ची निवड करण्यात आल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडनीस, प्रमोद चौगुले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत आयुक्त कापडनीस म्हणाले की महापालिकेच्या एकूण 50 शाळा आहेत. या शाळांचा परिसर सुद्धा मोठा आहे आणि प्रशस्त आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून महापालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. शाळांचा दर्जा याबरोबरच गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष दिलेले आहे. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा या करण्यात आलेल्या आहेत. यांमध्ये शौचालयापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत अनेक सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यावेळी स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, महिला बाल कल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेवक उत्तम साकळकर, नगर सचिव चंद्रकांत आडके आदी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महापालिका आणि आबाळमाया फाउंडेशनच्या वतीनं आम्ही लोकसभागातून मॉडेल स्कूल अभियान चालू केलं आहे आणि यासाठी आम्ही शाळा नंबर 19 मिरज याची निवड केली आहे. पंढरपूर रोडला ही शाळा आहे. यामध्ये आत्ता आयुक्त साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं त्याच्या वेगवेगळ्या आम्ही सुविधा अत्याधुनिक तिथं आम्ही करतो आहे. यामध्ये जे इंग्लिश मिडियमच्या मुलांना जे काही फॅसिलिटीज मिळतात त्या फॅसिलिटीज द्यायचं काम आम्ही इथं करतो आहे. अनेक मॉडेल स्कूल तयार होईल याबाबतीत मला शंका अजिबात नाही आहे. शाळा आम्ही डेव्हलप करायचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी जो काही निधी लागणार आहे तो कुठेही कमी पडणार नाही आणि यासाठी मी आता तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या शासनाच्या निधीतनं 25-50 लाख रुपये पण या सगळ्या शाळांसाठी काही निधी मिळेल का याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. मी या निमित्तानं सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व दानशूर व्यक्ती त्याचबरोबर संस्था ह्या सर्वांना मी एक कळकळीचे आणि नम्र आवाहन करतो आहे की आपण ह्या मॉडेल स्कूलला महापालिकेच्या शाळांना मदत करावी आणि मला खात्री आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये इंग्लिश मिडियमच्या तोडीस तोड आमच्या महापालिकेच्या शाळा ह्या तयार होतील आणि एक महाराष्ट्रात वेगळंच एक अस्तित्व शाळेच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं राहील. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि सांगली शहरातील प्रसिद्ध आबाळमाया फाउंडेशन सांगली यांच्या माध्यमातून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने मॉडेल स्कूल अभियान हाती घेतलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मिरज शहरातील शाळा नंबर 19 या शाळेची मॉडेल स्कूल म्हणून आम्ही निवड केलेली आहे. महापालिका शाळांमध्ये गेल्या 3 वर्षात विद्यार्थी संख्या वाढण्याचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. 4800वर असणारी आमची पटसंख्या आता जवळजवळ 6200च्या पुढे गेलेली आहे आणि अजूनही पालकांची महानगरपालिका शाळेत मुलांचं ॲडमिशन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिका शाळांना पूर्वी अतिशय चांगली ऊर्जितावस्था होती. पूर्वी सर्वाधिक ॲडमिशन घेण्याचं प्रमाण महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये होतं. हेच वैभवाचे दिवस पुन्हा यावेत म्हणून महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने आधुनिक युगाला कॉम्पिटिशन देऊ शकेल अशा प्रकारची शाळा आम्ही तयार करतो आहे. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 50 महानगरपालिकेच्या शाळा आहेत. मागच्या वर्षी आम्ही काही शाळा मॉडेल स्कूल केलेल्या होत्या. शाळा नंबर 19 ही आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने मॉडेल स्कूल म्हणून नावारूपास आणत आहोत. यानंतर टप्प्याटप्प्याने महानगरपालिकेच्या इतर सगळ्या शाळांचा मॉडेल स्कूल होतील आणि महानगरपालिका शाळांना पूर्वीचं वैभव प्राप्त होईल अशी मला नक्कीच अपेक्षा आहे. थँक्यू. वरचेवर हल्ली आम्ही नेहमी रस्त्यावरनं ज्यावेळेला फिरत असतो त्यावेळेला बघत असतो की ह्या टोकाहून त्या टोकाला दुसऱ्या गाड्या नुसत्या फिरत असतात स्कूल्सच्या आणि ते जर बघितलं की त्या त्या एरियात स्कूल्स असाव्यात म्हणून खरे रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग ॲक्ट ह्याच्यातनं खरं तयार झालेला आहे आणि ज्याच्यात ग्रीन गेस्चर हा निघूनच गेलेला आहे की ह्या टोकाहून त्या टोकाला शाळा चांगली आहे म्हणून जाणं, मुलांना इकडून तिकडं फिरवणं आणि त्याच्यासाठी इतकं इंधन घालवणं, वेळ घालवणं खूप मोठा विषय होता. महापालिकेच्या शाळा खऱ्या इतक्या स्ट्रॅटेजिक लोकेशनला आहेत, खूप चांगल्या लोकेशनला आहेत. त्या जर आपण चांगल्या डेव्हलप केल्या तर त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर मांडता येईल. तर वापर करणे आणि जवळात जवळ आपल्याला लोकांना चांगल्या शाळेची सुविधा निर्माण करून देणं हे शक्य होणार आहे आणि याच्यासाठी NGOजने खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सांगितलेलं आहे की हे तुम्ही जर करत असाल तर आम्ही सगळे बरोबर तुमच्या येऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरज ग्रामीण पोलिसांनी 25 लाखाचा जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याची केली कारवाई. जाळून पुरून गुटखा केला नाश. डिसेंबर 2022 रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे प्रभारी IPS अधिकारी मिरखेलकर
यांनी 3 ठिकाणी कारवाई करून गुटखा, अवैध पान मसाला, सुगंधित तंबाखू यांचा साठा जप्त केला होता. या 3 गुन्ह्यात सुमारे 25,36,156 रुपये किमतीचा RMD गुटखा, रत्ना सुगंधित तंबाखू, अवैध विमल पान मसाला जप्त केला होता. हा साठा आज माननीय न्यायालयाच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासन ग्रामीण अधिकारी श्रीमती फावडे मॅडम तसेच 2 पंचपत्रकार यांच्या उपस्थितीत ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी नष्ट करण्याची कारवाई केली आहे. आज या साठ्याला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाळून पुरून नष्ट करण्यात आला. याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी दिली आहे. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सन 2020मध्ये सन 2021मध्ये साधारणपणे 25,36,156 रुपयाचा अवैध गुटखा 3 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला होता. तो सर्व गुटखा माल जो आहे आणि तंबाखू, सुगंधी तंबाखू वगैरे माननीय न्यायालयाचे तसेच महसूल विभागाचे आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे योग्य ते आदेश प्राप्त करून आज रोजी औषध प्रशासन विभागाचे श्रीमती फावडे मॅडम, 2 पंच, पत्रकार आणि महसूलचे अधिकारी यांच्या समक्ष नष्ट करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मिरजेत शैलेश दादा देशपांडे मित्र परिवारातर्फे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानाचे अध्यक्ष नितीन चौगुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानाचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांचा वाढदिवस शैलेश देशपांडे मित्र परिवाराच्या वतीने विद्यामंदिर प्रशाला मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे, नगरसेवक करणदादा जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित दादा हरगे, शिवसेना नेत्या सुनीता ताई मोरे, सचिन दादा जाधव, दिगंबर दादा जाधव तसेच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मुंबई विभाग प्रमुख प्राध्यापक राम यादव सर, समाजसेवक मारी नयागाम, कैदी सुधार फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक अशोक पाईकराव व अनेक मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हिंदीमध्ये काला या प्रसिद्ध चित्रपटाची निर्मिती ज्यांच्या वास्तव जीवनावर आधारित करण्यात आली व प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी ज्यांची मुख्य भूमिका साकारली असे धारावीचे मारी नयागम यांची प्रमुख उपस्थिती हे वाढदिवस या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. या कार्यक्रमाचे नेटके व भव्य नियोजन शैलेश दादा देशपांडे मित्र परिवाराच्या वतीने पुष्कर माने, सर्जयराव शिंदे, संदीप भाऊ माळी, प्रशांत देसाई, काशीनाथ म्हैसाळे, प्रवीण लांबदाडे, राजू खांडेकर यांनी कार्यकर्त्यांच्या साहाय्याने केले. त्याबद्दल नितीनदादा चौगुले यांनी सर्वांचेच आभार मानले. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त मिरजमध्ये खरोखर भारावून गेलो. इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला. शैलेश दादा देशपांडे आमचे मार्गदर्शक, संजय बापू, सुनीताताई मोरे शिवसेनेच्या, करणदादा जामदार, अभिजितदादा हरगे, आमचे सुधीरदादा चव्हाण आणि सर्वच आमचे मित्र मार्गदर्शक संदीपदादा माळी आमचे आहेत, प्रशांतदादा आहेत देसाई, या सगळ्यांच्या माध्यमातून जो काही आज इथं कार्यक्रम घेतला. खरं तर मी एक शिवाजी महाराजांचं कार्य करणारा एक साधा त्यांचा मावळा आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी संघटनेचं काम करत असतो. मात्र इतका मोठ्या उत्साहानं जो वाढदिवस केला, खरोखर भारावून गेलो. आमचे मुंबईवरून मारी नायगम म्हणून आमचे मित्र आहेत, अशोकदादा पाईकराव, राम यादव सर, हे देखील आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरोखर खूप भारावून गेलो. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाचं कार्य, जे हिंदू माझे बांधव आहेत, विखुरलेले आहेत, त्यांना एकत्र करून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मार्गानेच भगव्या झेंड्याखाली वाटचाल करायची, आज या ठिकाणी मी संकल्प केलेला आहे. गेली 20 वर्षापासून हिंदुत्वाचं कार्य करत वेगवेगळ्या पक्षांमध्ये, वेगवेगळ्या जाती संप्रदायामध्ये विभागलेले माझे सगळे हिंदू बांधव एकत्र करत आजपर्यंत आलोय, कार्य करत आलोय. आणि असंच कार्य आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई तुळजाभवानी आमच्या हातातून करून घेईल.
हीच तिच्याकडं तुळजाभवानीकडं आज मी मागणं मागितलं आणि तिच्याकडे प्रार्थना केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बोट बुडाली. 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली ही बोट किनाऱ्याच्या काही मीटर अंतरावर बुडाल्याने 20 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू. मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बोट बुडाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली ही बोट किनाऱ्याच्या काही मीटर अंतरावर बुडाल्याने 20 पर्यटक समुद्रात फेकले गेले. या 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 2 पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर 16 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. हे 16ही पर्यटक सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याचा पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. पर्यटकांची मोठी पसंती ही मालवणसह तारकर्लीला असते. तारकर्ली हे पर्यटनाचे माहेर घर मानले जाते. पुणे आणि मुंबईतून एक ग्रुप पर्यटनासाठी तारकर्लीमध्ये आला होता. हे सगळेच 20 जण पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेले होते. स्कुबा डायव्हिंग आटोपून हे पर्यटक तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने परतत होते. दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने ही स्कुबा डायव्हिंगची बोट समुद्रात पलटी झाली आणि यामधील सर्व 20 पर्यटक समुद्राच्या पाण्यात कोसळले. बुडणाऱ्या पर्यटकांना सुदैवाने समुद्र किनारे आणण्यात यश आले. मात्र यातील 2 जणांचा बुडून अंत झाला, तर दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे. यातील 20 जणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. उपचारादरम्यान दोघांचे निधन झाले आहे, तर 2 जण अतिशय गंभीर स्थितीमध्ये आहेत. यात उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. खरं तर पावसाळा जवळ आल्याने स्कुबा डायव्हिंग हे शासनाने बंद केले होते, पण स्थानिक व्यावसायिकांनी स्वतःच्या ताकदीवर हा निर्णय घेऊन आजपासूनच ते सुरू केले होते. याचा मोठा फटका बसला असून पोलीस यंत्रणा याची कसून चौकशी करत आहेत. 16 जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या घटनेने एकच गोंधळ उडालेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. शिवसेनेचं ठरलं. रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार. संजय पवार यांच्या नावावर शिक्का. लवकरच अधिकृत घोषणा. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोण हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं. राज्यसभेच्या 6व्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. राज्यसभेच्या 6व्या जागी शिवसेनेचाच उमेदवार असणार हे संजय राऊतांचं उद्गार अखेर खरे ठरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालेलं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्षप्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती यांनी पाठ फिरवली. त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल याकडेही लक्ष लागलेलं आहे. याच्या अनुषंगानं शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे. त्यामुळे संभाजीराजे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775.
सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे. नहीं नहीं माइक चल जाओगे. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. शिवसेनेचं ठरलं, रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार. संजय पवार यांच्या नावावर शिक्का, लवकरच अधिकृत घोषणा. विधवा पुनर्विवाहासह पुनर्वसनाची जबाबदारी. इनामधामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबत महत्त्वाचा निर्णय. सांगलीप्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार. महिला बालकांच्या सुरक्षेसाठी CCTV. कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता. आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बालकल्याण समिती सदस्य बैठकीत निर्णय.
टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री. महागाई वाढलेल्या केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला, मात्र राज्य सरकारने राजा झाला उदार आणि हाती भोपळा अशी गत करून ठेवली आहे. प्रवीण दरेकर यांचे सांगलीत वक्तव्य. मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बोट बुडाली. 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली ही बोट किनाऱ्यावरच्या काही मीटर अंतरावर बुडाल्याने 20 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू. पुण्यात ATS कडून मोठी कारवाई. दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत. कुतुब मिनार परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळणार. 9 जून रोजी कोर्ट सुनावणार निकाल. ज्ञानव्यापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी. जिल्हा न्यायालयाचा आदेश. शिवसेनेकडे 2 जागा जिंकून येण्याची हिंमत आहे आणि आम्ही दोन्ही जागा जिंकू. संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत. संजय राऊत. OBC हा भाजपचा DNA आणि श्वास. मध्य प्रदेश सरकारला कोर्टात आरक्षण टिकवण्याचा फॉर्म्युला दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. तिरंगा यात्रा पलूस तालुक्यात जल्लोषात संपन्न. क्रांतिसिंह नाना पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्या, असं वक्तव्य प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने तिरंगा यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. क्रांतिकारांनी देशासाठी त्याग केला या सातारच्या प्रति सरकारचे स्मारक व्हावे, तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी या तिरंगा यात्रेत केलेली आहे. यात्रेत कार्यकर्त्यांसह त्यांच्या पत्नी पुष्पलता सकटे ही सहभागी झाल्या होत्या. पलूस तालुक्यात कुंडल, आंधळी, मोराळे, बांबवडे, रामानंदनगर, दुधोंडी, पलोस, आमनापूर, बुर्ली, अंकलखोप, भिलवडी या गावांमध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. आमदार अरुण लाड, काँग्रेसचे वैभव उगळे, JK जाधव, डॉक्टर दीपक चौगुले, आमनापूरचे सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, सरपंच अनिल विभुते, सरपंच शरद उगळे, मारुती शिरतोडे, आपचे डॉक्टर अमोल पवार यांनी या यात्रेचे स्वागत केले. आजपासून ही यात्रा तासगाव तालुक्यातील गावातून मार्गक्रमण करणार आहे. ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये चर्चा झाली आणि पार्लमेंटमध्ये चर्चेमध्ये असा मुद्दा उपस्थित झाला की ब्रिटिशांच्या राज्यावरती सूर्य मावळत नाही असं आपण म्हणतोय. मग या महाराष्ट्रातल्या 650 गावात आपलं कुठं आहे राज्य? हे 650 गावं सातारा जिल्ह्यातली गावं आहेत आणि एवढं मोठं योगदान असलेला हा सातारा जिल्हा आणि त्या क्रांतिकारकांचं स्मारक नाही, वाळव्यात नाही, शिराळ्यात नाही, खानापुरात नाही, तासगावात नाही, कुठंच नाहीये. आणि म्हणून मी आज भिलवडीमध्ये मागणी करतोय, 2 मागण्या करतोय मी. एक, दिल्लीला ज्या पद्धतीनं क्रांतिकारकांचं स्मारक आहे तशाच पद्धतीचं एक क्रांतिकारकांचं स्मारक सांगली जिल्ह्यामध्ये, वाळवा तालुक्यामध्ये किंवा सांगली साताऱ्यात कुठेही करा, पण एक प्रति सरकारचं एक स्मारक व्हायला पाहिजे. आम्ही सगळे त्यात आहे. त्यांचं कसं प्रबोधन होईल ते बघा आणि ते प्रबोधन होणं महत्वाचं आहे. आमचं झालंय, आम्ही ऐकतोय, वाचतोय, त्यात आमचं काही ना काही प्रबोधन झाले, पण समाजाचं तुमच्या माध्यमातून 5-50 लोकांचं प्रबोधन झालं तर ते खूपसं मिळवलं असं आपण समजूया. पण अशा पद्धतीने जाऊया आपण आणि तुमच्या या यात्रेला शुभेच्छा. दलिताचं म्हणत राहा, आपण सगळीच दलित केली ते आणि आपण त्यातच आहे. बापूंचं जीवन वेगळं नव्हतं, दलितापेक्षा वेगळं जीवन नव्हतं. त्याच्यात पुस्तक तुम्ही वाचलं असेल, वाचले का पुस्तक? ते वाचत आहे, वाचा पुस्तक. म्हणजे बापू दलित कसे होते हे त्यात वाचायला मिळेल तुम्हाला. अशा पद्धतीचं जीवन होतं. सगळं शक्तीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. पुढची चांगली व्हावी, माझ्या हाती व्हावी, की समाजाच्या प्रबोधनाची
व्हावी, त्यांना दिशा देणारी व्हावी. आज आता दिशा मिळते का? मिळाली. तुम्ही दिली दिशा. तुम्ही बोला, ह्या ताई बोलल्या की आम्हाला मिळाली, पण समाजाला मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण जाऊया तुम्हाला मिळते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोल्हापूरचे 32 असे संयुक्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन निमशिरगाव येथे 28-29 मेला होणार. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते उद्घाटन. निमशिरगाव कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंच, निमशिरगावचे रौप्य महोत्सवी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरचे 32 असे संयुक्त ग्रामीण मराठी साहित्य संमेलन शनिवार व रविवार मेला होणार आहे. संमेलन अध्यक्षपदी डॉक्टर आनंद पाटील आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे उद्घाटन करतील. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तश्री आहेत, अशी माहिती संमेलनाचे पद्माकर पाटील, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार, भीमराव धुळबुळ, प्राध्यापक शांताराम कांबळे, रावसाहेब पुजारी, सचिव गोमटेश पाटील यांनी दिलेली आहे. नमस्कार. साहित्य सुधा मंच निमशिरगाव आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सुधा मंच रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे 32वे संमेलन एकत्रितरित्या दिनांक 28 व 29 मे रोजी होणार आहे. हे एक अभूतपूर्व प्रकारचे संमेलन असून यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर आनंद पाटील आंतरराष्ट्रीय तोलनाकार यांची निवड करण्यात आलेली आहे. संमेलनाचे उद्घाटन कुमार सप्तर्षी हे सामाजिक कार्यकर्ते करणार आहेत. अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष भरत सासणे यांची मुलाखत आहे. त्यामुळे मी या संमेलनाच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी हजर राहावं आणि आपल्या साहित्य जाणीव जास्त निमशिरगाव ग्रामपंचायत आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने 12 वर्ष विविध क्षेत्रातल्या 3 मान्यवरांना आपण साहित्यरत्न, समाजरत्न आणि बळीराजा रुचिरत्न असे 3 पुरस्कार देत असतो. त्यामध्ये समाज कार्यासाठी यंदाचा रत्नाप्पा कुंभार समाजरत्न पुरस्कार वर्धा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पुसतकर यांना जाहीर केले. तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असणारे आणि वैज्ञानिक लेखनासाठी त्यांचं वेगळं कार्य आहे असे डॉक्टर V.N. शिंदे यांना P.B. पाटील साहित्यरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सांगलीप्रमाणेच कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार. महिला बालकांच्या सुरक्षेसाठी CCTV, कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता, आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बाल कल्याण समिती सदस्य बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सांगलीप्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क उभारला जाणार आहे. तर महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना CCTV यंत्रणा पुरवण्याबरोबर कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त नितीन कापडणीस, महिला बाल कल्याण समिती सदस्य बैठकीत घेण्यात आलेला आहे. समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील आणि समिती अधिकारी चंद्रकांत आडके हे या बैठकीला उपस्थित होते. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीची मीटिंग ही आपले आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांच्या समवेत घेण्यात आली. त्यामध्ये आपल्या सांगलीमधल्या चिल्ड्रन पार्कचा जो प्रतिसाद आहे तो बघून कुपवाड आणि मिरज इथंही चिल्ड्रन पार्क व्हावं अशी मागणी कापडणीस साहेबांनी केली. त्याचबरोबर शाळा क्रमांक 7 व 19 जी महानगरपालिकेची शाळा आहे या शाळांमध्ये स्कूल बसची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरा यांची मागणी करण्यात आलेली आहे. हा सुद्धा मुद्दा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडला. त्याचबरोबर आमच्या सर्व नेत्यांच्या मदतीने मी काही मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या महिला
आपल्या बचत गटांमध्ये दारिद्र्य रेषेखालील बचत गट जी आपल्या महानगरपालिकेची आहेत त्या बचत गटांसाठी, त्या महिलांसाठी उद्योग केंद्र उभारणीची मी मागणी केलेली आहे आणि यावरही खूप चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, विधवा महिलांसाठी बचत गट तयार करून या बचत गटांना काही काम. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार डॉक्टर सुरेश खाडे जनसंपर्क कार्यालय मिरज येथे सदिच्छा दिली भेट. महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते माननीय प्रवीणजी दरेकर यांनी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे जनसंपर्क कार्यालय मिरज येथे सदिच्छा भेट दिलेली आहे. या प्रसंगी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय मोहन वनखंडे, प्रदेश सरचिटणीस, जाती मोर्चा दिनकर पाटील, अण्णा रसाळ, धनंजय कुलकर्णी, शशिकांत वाघमोडे, सूर्यकांत शेगणे, आप्पा पाटील, मयूर नायकवडी, राज कबाडे, सागर वनखंडे, रुपाली देसाई, सचिन गाडवे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणी ही ऑनलाईन चालू आहे. त्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी जिल्ह्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. आज बरेच केंद्रातून आणि राज्यातून लोक इथं आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि निश्चितच आज प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी नेते तेही इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आटपाडीतला नियोजित कार्यक्रम होता तरी पण ते हे युज्युअल मिटिंगला हे ते अटेंड करण्यास आले. योगायोगाने मी आग्रह करला की आमच्या ऑफिसमध्ये येऊन आपण चहा पान घ्यावा, आमचा सत्कार घ्यावा, मानसन्मान घ्यावा. तर त्यांनी ते मानलं, ते इथं आले. त्यांनी सत्कार चहापान स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. निश्चितच नेत्यांचे दौरे व्हायला लागले की जरा कार्यकर्त्यामध्ये जे ऊर्जा तयार होते त्या पद्धतीनं निश्चितच त्यांना आम्ही स्वागत केलं त्यांचं आणि सांगितलं की साहेब वारंवार ह्या जिल्ह्यात थोडंसं करा, कारण मातबर मंत्री इथं आहेत, त्यामुळं निश्चितच आपलं सभासित आम्हाला पोषक ठरेल त्या उद्देशाने त्यांना मी विनंती केली. आता ते आटपाडला पडळकरांचा कार्यक्रम, आमदार साहेबांचा काही कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या मेळाव्याला ते इथून गेलेले. मी त्यांना आल्या चहापान घेतला, आमचा मान सन्मान घेतला, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जूनच्या मध्यावर पाणी परिषदेचे आयोजन. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला जर आपल्या हक्काचे पाणी मिळाले तर या परिसरातल्या तरुणांना हमाली करण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही, अशी माहिती डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिलेली आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला जर आपल्या हक्काचे पाणी मिळाले तर या परिसरातल्या तरुणांना हमाली करण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही. या परिसरातला तरुण जर नोकरीसाठी कुठे बाहेर गेला तर तो डॉक्टर किंवा प्राध्यापक म्हणूनच जाईल. मात्र त्यासाठी इथल्या पाणी प्रश्नावर आपण सगळ्यांनी एकजुटीने संघर्ष केला पाहिजे. त्याच अनुषंगाने जूनच्या मध्यावर या परिसरामध्ये पाणी परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी चिंचेवाडी तालुका शिरोळ येथे आज झालेल्या बैठकीत केले. शिराळा तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे दिवंगत पत्रकार मोहन मस्कर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मोहन मस्कर पाटील यांनी चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबाबतीत मान्यवरांनी आपल्या भाषणात अनेक आठवणी जागवल्या. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील, चैतन्य दळवी, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विष्णू पाटील, मानसिंग पाटील, आनंदराव पाटील, काळुंद्रे सरपंच विजय पाटील, सखाराम पाटील, शंकर पाटील या मान्यवरांसह परिसरातील सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार TG किनरे यांनी मानले. 75 वर्षाचा आता उत्सव करायला आपण निघालो, पण तो उत्सव करण्याच्या दिशेची परिस्थिती आज नाही.
तरी तो उत्सव आपल्याला करायचा आहे, पण तो उत्सव करत असताना हे लोकांच्यापर्यंत स्वातंत्र्य खरोखर पोचवायचं असेल तर त्यांना त्यांची मुंबईच्या भांडवलदारांची हमाली करणं बंद व्हायला पाहिजे आणि त्यातून खरं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. त्या दृष्टीनं एक पाण्याची परिषद ही जूनच्या मध्यामध्ये एक मोठी परिषद, हजारो लोकांच्या सहभागानं होणारी परिषद ही संघटित करण्याचा निर्णय आजच्या या शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आमचे मित्र, आमचे सहकारी मोहन मस्कर, त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस हा वाढदिवसच राहतो, परंतु ती आज जयंती म्हणायची पाळी आलेली आहे की त्यांच्या मृत्यूमुळं. त्याच्या निमित्तानं ही चळवळ इथून पुढं त्यांच्या प्रतिमेला पूजन करूनच होईल असं आमचा निर्णय झालेला आहे. पण त्याचबरोबर ज्या स्वातंत्र्य सेनानींनी या भागामध्ये काम केलं त्या सर्व स्वातंत्र्य सेनानींच्या स्वप्नाला साकार करणारी ही चळवळ आहे, ही पाण्याची चळवळ, आणि लोकांना स्वातंत्र्य देणारी. पाणी एकदा मिळालं तर त्याच्या आधारावर लोक उत्पादन करू शकतात आणि उत्पादन करून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खरं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यांना उशिरा का होईना मिळण्याच्या दृष्टीनं अखेरचा रणसंग्राम हा जूनच्या मध्यामध्ये इथे मोठी परिषद घेऊन सुरू होईल असं आम्ही आज जाहीर केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे. नहीं नहीं, माइक चल जाओगे. नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स
अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सोलापुरातील रेशन दुकानांतून मिळणाऱ्या लाईट डिझेल ऑइल तसेच या डिझेलची किंमत रोजच्या डिझेलपेक्षा 10 रुपयांनी कमी असेल. सोलापुरातील रेशन दुकानातून लवकरच लाईट डिझेल ऑइल ग्राहकांना मिळणार आहे. या डिझेलवर जड वाहने तसेच शेतीतील सर्व वाहने, ट्रॅक्टर, डंपर आणि इतर जड वाहने तसेच शेतीचे डिझेल पंप देखील या लाईट डिझेलद्वारे चालणार आहेत. तसेच या डिझेलची किंमत रोजच्या डिझेलपेक्षा 10 रुपयांनी कमी असेल. ट्रॅक्टर आणि जड वाहने चालणार लाईट डिझेलवर सोलापुरातील उत्तर तहसील कार्यालयात या डिझेलच्या विक्री आणि डीलरशिपची माहिती देण्यासाठी नाशिकच्या डिझेल कंपनीचे संचालक संदीप जैन हे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी या डिझेलविषयी माहिती दिली. तसेच ट्रॅक्टरमध्ये डिझेल ओतून त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. निकिता बायोफ्युल OPC प्रायव्हेट लिमिटेड नाशिक, संचालक संदीप जैन. आज मी सोलापूर येथे स्वस्त धान्य दुकानदार यांना डीलरशिप देण्यासाठी लाईट डिझेल ऑइलच्या डीलरशिपसाठी सोलापूरमध्ये आलो. त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं. हे बायोडिझेल नसून हे लाईट डिझेल आहे. DC शेतकीय वाहनांसाठी केला जातो. यामध्ये JCB, डंपर, ट्रॅक्टर, शेतीपंप, जनरेटर यासाठी याचा उपयोग होतो. म्हटलं 10 रुपयांनी स्वस्त आहे. रेशन दुकानदाराला 4 रुपये 10 पैसे यामागे कमिशन मिळणार आहे. रेशन दुकानदारालाच का दिलं गेलं? कारण रेशन दुकानदाराचं राहणीमान व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना आपण रेशन दुकानदारासाठी आणलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. शिवसेनेकडे 2 जागा जिंकून येण्याची हिंमत आहेत आणि आम्ही दोन्ही जागा जिंकून आणू. संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत अशी अजूनही आमच्याकडे माहिती आहे. त्यामुळे सेनेने त्यांना काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्याकडे 42 मत आहेत. त्यांना अपक्ष लढण्याची इच्छा आहे, ते पक्ष लढते. शिवसेना 2 जागांवर लढते आहे. शिवसेनेकडे 2 जागा जिंकून येण्याची हिंमत आहे आणि आम्ही दोन्ही जागा जिंकून येऊ. मी शिवसेनेचे बोलत आहे. शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत. महाविकास आघाडी म्हणून म्हणाल तर आमचे 4 उमेदवार निवडून येतील. 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी, 2 शिवसेना. ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्यांची घोषणा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. आम्ही नक्की छत्रपती घराण्याचा मान राखून त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील अशी आमची भूमिका आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. पण रिप्लाय त्यांच्याकडे कोणी मागितलं होतं? संभाजीराजे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत असं अजूनही आमची माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी शिवसेनेनं त्यांना काय सांगण्याचा प्रश्न येत नाही. त्यांच्याकडे 42 मतं आहेत, त्याच्यामुळे ते अपक्ष लढू शकतील आणि त्यांना अपक्ष लढण्याची इच्छा असेल तर ते अपक्ष लढतील. शिवसेना 2 जागांवर लढते आणि शिवसेनेकडे तेवढी
2 जागा जिंकून येण्या इतपत मतं आहेत आणि दोन्ही जागा आम्ही जिंकू. बाकी काय महाविकास आघाडीकडनं देखील पुरस्कृत म्हणून उमेदवारी असं त्यांचं मी काय म्हणतो आहे, मात्र शिवसेना मी तुम्हाला काय सांगतो आहे हे समजून घ्या. शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत. मी शिवसेनेविषयी बोलतो. महाविकास आघाडी म्हणून म्हणाल तर आमचे 4 उमेदवार निवडून जातील. एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना. हे 4 महाविकास आघाडी, त्याच्यात 2 शिवसेनेचे आहेत. ते ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे त्याची घोषणा स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्रात विद्यापीठाच्या परीक्षा विद्यापीठाच्या सूचनेनुसार ऑफलाईन पद्धतीने होणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. महाराष्ट्रात विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी काही विद्यार्थी संघटनांकडून केली जाते. या मागणीमुळे यंदा परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं स्पष्ट केलं. मंगळवारी 24 मे रोजी ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भातला निर्णय शासनाने घेतलेला नाही, तर 13 आकर्षक विद्यापीठांचे कुलगुरूंनी त्या संदर्भात तशी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांचाच निर्णय याप्रमाणे ऑफलाईन परीक्षा होत आहेत. आता विद्यार्थ्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की कोरोनाची लाट असताना आपण परीक्षा रद्द केल्या, ऑनलाईन परीक्षा घेतल्या, मात्र तशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेत राहिलो तर उद्योग क्षेत्र अशा विद्यार्थ्यांना स्वीकारणार नाही. त्यामुळे आता विद्यापीठाच्या परीक्षा विद्यापीठाच्या सूचनेनुसार त्यांच्या पुढाकारानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. तर या बाबतीमध्ये मी सुरुवातीला देखील सांगितले की शासनानं कुठचाही निर्णय घेतलेला नाही. 13 जे अकृषी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जी आम्हाला सूचना केली त्या पद्धतीनं ह्या ऑफलाईन एक्झाम होत आहेत आणि आता ऑनलाईन एक्झाम घेण्याचा प्रश्नच येत नाही अशा पद्धतीची भूमिका ही स्वतः कुलगुरूंनी मांडल्यामुळं याच्यावर शासन आता पुढं काही निर्णय घेणार नाही, जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि काही विद्यापीठाच्या तर निम्म्यापेक्षा जास्त परीक्षा देखील झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी करोनाची पहिली लाट होती त्यावेळी देशातली पहिल्यांदा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा आपण घेतला, ऑनलाईन एक्झाम आपण घेतली. परंतु अशा पद्धतीनंच आपण जर ऑनलाईन एक्झाम घेत राहिलो तर इंडस्ट्री नंतर या विद्यार्थ्यांना स्वीकारणार आहे की नाही हे एक प्रश्नचिन्ह उभं राहील. आणि म्हणून यावेळीची जी परीक्षा आहे ही विद्यापीठाच्या सूचनेनुसार विद्यापीठाच्या पुढाकारानं शासनानं कुठचाही आदेश काढलेला नाही, तरी विद्यापीठानं जे सांगितलेलं आहे की ऑफलाईन घ्यावं ते ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहे. किरीट सोमय यांनी पुन्हा एकदा ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सगळ्याच पक्षांचा ओबीसी आरक्षणासाठी आग्रह आहे. भुजबळ साहेब सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेले आहेत. महाविकास आघाडी डेटा सुप्रीम कोर्टाकडे मांडून निवडणुकीत त्याचा सहभाग असेल असं प्रयत्न करेल. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळायला हवा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती. या पत्रकार परिषदेमध्ये ब्रिजभूषण पवार, फोटो पवार साहेब अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे प्रमुख आहेत. ब्रिजभूषण ही कुस्ती संघटनेचे तिकडचे पदाधिकारी आहेत. जुन्या एका कार्यक्रमातला फोटो आहे. राजकीय संबंध लावण्याचं कारण की 1993 बॉम्बस्फोट प्रकरण पोलीस चौकशी कायम सुरू असते. एखाद्या आरोपी मिळाल्यावर चौकशी सुरू असते, पद्धत आहे. या गुन्ह्यातल्या आरोपीकडून चौकशी सुरू आहे. राज्यसभा निवडणूक या सगळ्यात मी बोलणं योग्य नाही. प्रदेश अध्यक्ष बोलतील. औरंगजेब समाधी हिंदू महासभा. आता यावेळी हा विषय काढून देशात आणि राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या गोष्टीला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही. मंदिर मस्जिद वाद निर्माण करून अस्थिर वातावरण करण्याचा प्रयत्न होतोय. महत्वाच्या विषयावर कोणत्या चर्चा करायची, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मूळ विषयापासून वेगळे विषय काढून त्यांच्यावर राजकारण केलं जात आहे. ओबीसी आरक्षण हे खरं नाही. सगळ्याच पक्षांचा ओबीसी आरक्षणासाठी आग्रह आहे. भुजबळ साहेब सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेले आहेत. नवाब मलिक निर्दोष, कोणत्या जामिनाच्या व्यवहाराने अंडरवर्ल्डशी संबंध जोडले जाऊ शकत नाहीत. आरोप लावले ठीक आहे, कोर्टात सिद्ध व्हायला हवेत. बुलेट प्रूफ जॅकेट आरोप
ही गमतीशीर गोष्ट आहे. कशाचा कशाशी संबंध जोडायचा, कोण अग्रवाल, त्यांचा काय संबंध, यात काही तथ्य नाही. अयोध्या दौरा त्यांनी जाण्याचा आणि मग रद्द करण्याचा निर्णय घेतला, तेच बोलतील यावर. मंदा म्हात्रे यांचं पत्र मला मिळालं, मी पुढे पाठवलंय. अहवाल आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. ज्ञानव्यापी निर्णय, सरकार अलर्टवर आहे, काय निर्णय येतंय बघू, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. असं आहे की माननीय पवार साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून कुस्तीच्या संघटनेचे प्रमुख आहेत आणि ब्रिजभूषण सिंग हे देखील त्यांच्या राज्यातल्या कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे जुन्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एका कुस्तीच्या कार्यक्रमामधला तो फोटो दिसतोय, कारण मागे त्याच्यावर जर पोस्टरवर जे लिहिलेलं आहे त्याच्यातून तो कुस्तीचा कार्यक्रम दिसतोय. त्यामुळे त्याचा आणि याचा राजकीय संबंध लावायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. आता यावेळेला हा विषय काढून देशामध्ये आणि राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, मला असं वाटतं की या गोष्टीला इतकं महत्त्व देता कामा नये. आता 400, 600, 1000 वर्षापूर्वी ज्या गोष्टी घटना घडल्या त्याच्यामधून आज मंदिर, मस्जिद किंवा असा कुठल्या प्रकारचा वाद निर्माण करून एक अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो निषेधार्ह आहे. तर अशा प्रकारे कोणी वक्तव्य करू नये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालून रेल्वे ट्रॅक चेक करणारी स्पर्ट कार दाखल. रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पर्ट कार रेल्वे रुळावरून चालते. कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालून रेल्वे ट्रक चेक करणारी स्पर्ट कार दाखल झालेली आहे. रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पर्ट कार रेल्वे रुळावरून चालते. ऑस्ट्रेलियात बनलेली ही कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली आहे. रेल्वेच्या रुळातील फॉल्ट चेक करण्यासाठी कोकण रेल्वेत या कारचा उपयोग केला जाणार आहे. सध्या ही कार कोकणातील कणकवलीत आली असून रोहापासून कणकवलीपर्यंतचा रेल्वे ट्रॅक या कारद्वारे चेक केला जात आहे. ही कार दररोज 40 ते 50 किमीचा रेल्वे ट्रॅक चेक करते. त्यामुळे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती लवकर करणे शक्य झाले आहे. या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार रेल्वे ट्रॅक बरोबरच रस्त्यावरही चालते. भारतीय रेल्वेच्या ताफ्यात या कारचे पूर्वीच आगमन झाले होते, मात्र कोकण रेल्वेच्या सेवेत ही कार एप्रिलपासून दाखल झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. शिवसेनेचं ठरलं, रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार. संजय पवार यांच्या नावावर शिक्का, लवकरच अधिकृत घोषणा. विधवा पुनर्विवाहासह पुनर्वसनाची जबाबदारी. इनामधामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबत महत्वाचा निर्णय. सांगलीप्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार. महिला बालकांच्या सुरक्षेसाठी CCTV. कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता. आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बालकल्याण समिती सदस्य बैठकीत निर्णय. टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला कात्री. महागाई वाढलेल्या केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला, मात्र राज्य सरकारने राजा झाला उदार आणि हाती भोपळा अशी गत करून ठेवली आहे. प्रवीण दरेकर यांचे सांगलीत वक्तव्य. मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बोट बुडाली. 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली ही बोट किनाऱ्यावरच्या काही मीटर अंतरावर बुडाल्याने 20 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू.
पुण्यात ATS कडून मोठी कारवाई, दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत. कुतुब मिनार परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळणार. 9 जून रोजी कोर्ट सुनावणार निकाल. ज्ञानव्यापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी. जिल्हा न्यायालयाचा आदेश. शिवसेनेकडे 2 जागा जिंकून येण्याची हिंमत आहे आणि आम्ही दोन्ही जागा जिंकू. संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत. संजय राऊत. ओबीसी हा भाजपचा DNA आणि श्वास. मध्य प्रदेश सरकारला कोर्टात आरक्षण टिकवण्याचा फॉर्म्युला दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून पुण्यातील दापोली येथून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गोंधनापूर येथील राहत्या घरी पोलिसांनी केली विचारपूस. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील 24 वर्षीय जुनेदला पुण्यातील दापोली येथून लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून दहशत विरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेली आहे. मोहम्मद जुनेद हा खामगाव तालुक्यातील गोंधनापूर गावातील असून गेल्या काही वर्षांपासून तो पुणे येथे काम करत होता व सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू काश्मीर येथील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा च्या माध्यमातून त्याला काही आर्थिक स्वरूपाची मदत केली जात असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाकडून पुण्यातील दापोली या जुनेदला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी तसेच शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारत अवमान केला, असं वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. शिवसेनेने राज्यसभेसाठी छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारत कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखाचे नाव घोषित केले आहे. त्यामुळे राज्यभरात यामुळे संताप व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेली आहे. यावेळी पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांना विनाअट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. मात्र आता फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारत अवमान केलेला आहे. छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेचे 6 वर्ष खासदार होते. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी कुठलीही अट न घालता, कुठलीही कंडिशन न लावता छत्रपती संभाजीराजेंना राष्ट्रपतीच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं. मात्र महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी संभाजीराजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले, माननीय शरद पवार साहेबांना भेटले आणि त्यांनी राज्यसभेत जाण्यासाठी प्रस्ताव दिला. मात्र शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीराजेंचा अवमान केला आहे, त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला हा मराठा समाज शिवसेनेला आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगणाऱ्यांना कदापिही माफ करणार नाही. त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशला जसा न्याय दिला त्याच पद्धतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल असा आमचा विश्वास आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या 5 वर्षात काहीतरी केलं असतं तर 12 कोटी जनतेला भाजपविषयी विश्वास पटला असता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ओबीसी आरक्षणाचे प्रकरण कोर्टात सुरू होते. त्यावेळी तत्कालीन भाजपच्या सरकारने काय केलं? तत्कालीन सरकार अपयशी ठरलं. आघाडी सरकार आल्यानंतर निकाल लागला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आघाडी सरकार करत आहे. न्यायालयात साक्षी पुरावे करत असताना इम्पेरियल डाटा अहवाल किंवा ट्रिपल टेस्ट करण्यासंदर्भात तत्कालीन भाजप सरकारने काय केलं? तर काहीच नाही. म्हणून यामुळेच तर आमच्या सरकारच्या काळात निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आघाडी सरकार काम करत आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. मुळामध्ये हे बोलण्यापेक्षा जर यांनी मागच्या 5 वर्षात आरक्षण मिळवण्यासाठी काय केलं हे जर सांगितलं असतं तर 12 कोटी जनतेला विश्वास पटला असता. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची यांची सत्ता असताना ज्यावेळेस कोर्टात हे प्रकरण चालू होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं ह्या सर्व गोष्टीचं काम मागच्या तत्कालीन सरकारने करायचं काम होतं. तत्कालीन सरकार अपयशी ठरलं. फक्त या प्रकरणाचा निकाल हा आत्ताच्या सरकारच्या कार्यकाळात लागला आणि ते निकाल लागल्यानंतर कोर्टाने जे काही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे ते काम हे सरकार करत आहे. आणि ते काम करत असताना ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशला न्याय दिला त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला सुद्धा न्याय मिळणार आहे असा आमचा सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अडीच महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण, मात्र याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. कांदा उत्पादक संघटनेने उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कमेंट आंदोलन सुरू केलंय. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने शासनाने तसेच सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या आंदोलनाची पायभरणी केलेली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने सुरू केलेल्या कमेंट्स आंदोलन बाबत अधिक माहिती अशी की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या व्हिडिओज व मेसेजच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कांद्याला तात्काळ 3,000 रुपये प्रति क्विंटल असा दर द्या अशी मागणी करायची आहे. सदरची मागणी ही मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत कांदा उत्पादकांनी करावी असे आवाहन देखील यावेळी संघटनेकडून करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि विरोधी पक्षनेतेपासून आजी माजी सर्व आमदार खासदारांच्या व्हिडिओज व मेसेजच्या खाली कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देण्याची मागणी करावी असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेने केलेले आहे. सरासरी दर 7 ते 8 रुपये मिळत आहे. या भावामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही, कारण वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना कांद्याला आता 18 ते 20 रुपये प्रति किलोला उत्पादन खर्च येत आहे. असे असताना राज्यातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल कांदा उत्पादकांकडे बघण्यास तयार नाही, त्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास तयार नाही. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे आणि याच माध्यमातून शेतकरी आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित यावर्षी किमान प्रति किलो 30 रुपये कांद्याला दर द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे जोरदार कमेंट आंदोलन सुरू केलं असून सतत आता कमेंटचा पाऊस पडत आहे आणि सरकारला एवढे करून जर जाग आली नाही तर मात्र आणखीन आक्रमक आंदोलन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. परभणीत गेल्या शुक्रवारच्या एका लग्नातल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल केला जात आहे. एका लग्न सोहळ्यात सैकडो व्हरायडींच्या उपस्थितीत डीजेवर गाणं गात असलेल्या महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. संगीता गव्हाणे असं या महिलेचं नाव आहे. त्या
होमगार्डमध्ये कार्यरत होत्या. त्या गेल्या शुक्रवारी आपल्या नातेवाईकात असलेल्या मुलाच्या लग्नात डीजेवर गाणं गात होत्या. त्याच क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या जमिनीवर कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या काही दिवसांनंतर हा व्हिडिओ समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. परभणीहून अन्सारी मुस्तफा. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाऊंगी. नहीं नहीं माइक चल जाऊंगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्रनिकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा
देखणी म्हैस स्पर्धेत आजरातील बाबाला आगा यांची म्हैस प्रथम. सिंधुदुर्ग येथे पार पडल्या स्पर्धा. कृषी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये आजरा येथील मेहता बाबाला आगा यांच्या म्हशीने देखणी म्हैस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आगा हे जातीवंत म्हशी जोपासणारे शेतकरी म्हणून आजरा तालुक्याला परिचित आहेत. यापूर्वी त्यांनी देखणी म्हैस स्पर्धेत संगोपन केलेल्या म्हशींना स्पर्धेत उतरले होते. गडिंग्लज येथे त्यांच्या म्हशीने 2019 साली पुरस्कार प्राप्त केला होता. तसेच पंढरपुरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. सिंधुदुर्ग येथील स्पर्धेवेळी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. विधवेला सुवासिनी करण्याचा ऐतिहासिक निर्णय, इनामधामणीचे क्रांतिकारक पाऊल. इनामधामणी ग्रामपंचायतीमध्ये 11 महिला आणि 2 पुरुष सदस्य आहेत. त्यामुळे महिलांची टीम या गावाचे नेतृत्व करते. शासनाच्या अध्यादेशानुसार गावाने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घ्यायचं ठरवलं. मात्र त्याही पुढे जाऊन महिलांच्या माथ्यावर असणारा विधवेचा कलंक पुसून काढून पुन्हा त्या महिलेला सुवासिनी करण्यासाठी तिचा पुनर्विवाह करणे आवश्यक असल्याची बाब समोर आलेली आहे. करणे सरतेशेवटी समाजामध्ये महिला सुवासिनी असणे मानाचा ठकार. त्यामुळे सर्व महिलांनी एकजुटीने विधवा महिलांच्या टक्केबरोबर त्या महिलेचा पुनर्विवाह करून महिलेचे पुनर्वसन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून केलेला आहे. नमस्कार, मी अश्विनी अमोल कोळी, सरपंच ग्रामपंचायत इनामधामणी. आज आमच्या ग्रामपंचायत इनामधामणीमध्ये ऐतिहासिक असा ठराव झाला आहे. तो म्हणजे विधवांची प्रथा बंद करून त्यांच्या पुनर्विवाहाची जबाबदारी आपली ग्रामपंचायत इनामधामणी घेत आहे व त्याची अंमलबजावणी पुढील काळात होणार आहे. आणि या विधवा महिलांना समाजात जी काही स्थान अपमानास्पद वागणूक, लाचारी अशी जी काही वागणूक मिळत असते ती बंद करून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तसा आम्ही प्रयत्न करणार आहोत पुढील काळात. आणि विधवे नुसता प्रथा बंद करून आम्ही पुढील पाऊल टाकत आहोत की ते म्हणजे की विधवांचा पुनर्विवाह करून त्यांच्या जी काही संसारोपयोगी साहित्य सामुग्री देऊन त्यांचं पुढील कार्यास सन्मानाची वागणूक देण्यास आम्ही तयार आहोत. आज आम्ही इनामधामणी ग्रामपंचायत 11 महिला आणि 2 पुरुष या आणि ग्रामसेवक अधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे विधवा प्रथा बंद करणे आणि त्यांचा पुनर्विवाह हा निर्णय आम्ही घेतलेला आहे सर्व मिळून. आणि तो निर्णय घेण्यापाठीमागचा उद्देश हा आहे की सामाजिक दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन विधवा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन एक नकारात्मक आहे, तो सकारात्मक मध्ये बदलावा यासाठी आमचा हा सर्व महिला सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर महिलेनी नवरा मेल्यावर कुंकू पुसणे, बांगड्या काढणे, पांढरी साडी परिधान करणे, का बरं? महिलेनी का करावं असं? तिच्या इच्छा नसतील असणार की. आणि त्याच्या पुढे जाऊन ती जर वयाने लहान असेल तर ती काय करावं आयुष्यभर? फक्त ह्या विधवा प्रथा कुठल्या संविधानात लिहिलेलं नाही आहे, समाजाने एक चौकट टाकून दिलेलं आहे समाजाने. तर त्या समाजाच्या थोड्या रूढी बाजूला ठेवून आपण विधवेचा पुनर्विवाह करूया. सगळ्यांचा माझी आशा आहे की आपल्या सगळ्या समाजाचा या निर्णयासाठी पाठिंबा असेल. नमस्कार, मी सुहास निमगोंडा पाटील, इनामधामणी ग्रामपंचायत सदस्य. काल 23/5/2000च्या मासिक मीटिंग आणि ग्रामसभेमध्ये जो आम्ही एक ऐतिहासिक आणि धामणी गावाला साजेसं असं निर्णय या ठिकाणी आम्ही विधवा पुनर्विवाह आणि त्यांचा सन्मान आणि त्यांच्या पुनर्विवाहाची पुढे होणारी वाटचाल चांगल्या पद्धतीनं आम्ही करण्याचा निर्णय आम्ही सर्व सदस्य 11 महिला सदस्य आणि 2 ग्रामपंचायत
सदस्य यांनी घेतलेला आहे. हा निर्णय पुढच्या काळामध्ये चांगला निर्णय राबवून कुणाला जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची पुरेपूर अंमलबजावणी करण्याचं काम आमच्या सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याकडे राहील आणि आम्ही हा निर्णयाचं आम्ही सर्व ग्रामपंचायतीच्या स्तरामध्ये तसंच ग्रामस्थ आणि सर्व युवक मंडळे सर्वांच्याकडून याचं स्वागत होत आहे आणि हा निर्णय आमच्या सदस्यांच्या मार्फत घेतला. मलाही या अभिमानाची गोष्ट वाटत आहे आणि या निर्णयाचं मी अभिनंदन करतो. सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरजेत हस्तकला कारागिरी या शासकीय उपक्रम विषयी सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन. रिक्षा चालक कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध. शिवशंकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर संस्था चालक शिवानंद गंगणे, गोवर्धन गंगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने व सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटना मिरज यांच्या सहकार्यातून हस्तकला कारागिरी या शासकीय उपक्रम विषयी सुसंवाद कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मागील कोरोना काळात चालकांचे व त्यांच्या कुटुंबियांनी जगण्यासाठी खूप हाल अपेक्षा सोसलेले आहेत. सध्या रिक्षा व्यवसायाची स्थिती फारशी चांगली नाही. या सर्व गोष्टींचा विचार अध्यक्ष महेश चौगुले व पदाधिकारी सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटना मिरज यांच्या मनात एक विचार सतत येत होता. आपण रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतरी रोजगार साधन उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यामुळे हस्तकला एक अशी कला आहे, आपण ते हाताने करू शकतो. या कलेतून आपण काहीतरी घर प्रपंच चालवण्यासाठी आर्थिक मदत हातभार लावू शकतो. आपण स्वयंरोजगार करून स्वावलंबी जीवन जगू शकतो. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हस्तकला विषयी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हस्तकला प्रशिक्षण संवादामध्ये 600 ते 650 रिक्षा चालकांच्या कुटुंबातील महिला लाभार्थी उपस्थित होते. यावेळी संयोजक अध्यक्ष महेश चौगुले, बाळासाहेब लिपणे पाटील, रफिक जमादार, बंडू तोडगर, चंद्रकांत बापू कोलप, सरफराज जमादार, फिरोज दर्यावादी आदी पदाधिकारी व रिक्षा चालक सदस्य उपस्थित होते. अंदाज येतोय का आपल्याला आपण किती प्रगती केली आहे? 75वा आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आपण 75 वर्ष पूर्ण केली स्वतंत्र म्हणून. स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला काय काय अधिकार मिळाले हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे, पण त्या अधिकाराचा वापर आपण योग्य रीतीने केला की नाही हे पण आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्हाला मी सांगते, मी वाहतूक शाखेचं प्रतिनिधित्व करते. सर्वसामान्यांना असा समज आहे की. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. उत्तुरूळ तालुका आजरा येथील रवींद्र यल्लाप्पा कामत वय वर्ष 42 याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र कामत याचा मृतदेह राहत्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये आढळून आलेला आहे. रवींद्र यांनी नायलॉनच्या दोरीने गळ्याला गळफास लावून घेऊन सदर आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास व्हावा अशी वर्दी कृष्णा गोविंद कांबळे यांनी पोलिसात दिलेली आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ
2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड मतदान कार्ड आणि रेशन कार्ड नाव नोंदणी आवश्यक अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चंदनवाडी सांगली मिरज रोड SMK कॉर्पोरेशन मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर पाटली नेकलेस मंगळसूत्र राणीहार लॉंग हार तासमण्यांची माळ तसंच शाही हार अमेरिकन डायमंड सेट्स अँटिक सेट कंगन मोहनमाळ अष्टपैलू मणिमाळ नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स शनिवार पेठ सराफकट्टा मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा जत तुंग शिरोळ सावळज कोळे पलूस ढालगाव आरग आरवडे आठपाडी कवठे मंकाळ कडेगाव संख तसेच कर्नाटकातील तेलसंग शिरूर रायबाग इथेही सेवा. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU मेडिकल पॅथ लॅब 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. शिवसेनेचं ठरलं. रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार. संजय पवार यांच्या नावावर शिक्का. लवकरच अधिकृत घोषणा. विधवा पुनर्विवाहासह पुनर्वसनाची जबाबदारी. इनामधामणी ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांबाबत महत्त्वाचा निर्णय. सांगलीप्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार. महिला बालकांच्या सुरक्षेसाठी CCTV. कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता. आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बालकल्याण समिती सदस्य बैठकीत निर्णय. टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. ग्राहकांच्या खिशाला कात्री.
महागाई वाढलेल्या केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला, मात्र राज्य सरकारने राजा झाला उदार आणि हाती भोपळा अशी गत करून ठेवली आहे. प्रवीण दरेकर यांचे सांगलीत वक्तव्य. मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बोट बुडाली. 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेली ही बोट किनाऱ्यावरच्या काही मीटर अंतरावर बुडाल्याने 20 पर्यटक समुद्रात फेकले गेले. यामध्ये 2 पर्यटकांचा मृत्यू. पुण्यात ATS कडून मोठी कारवाई. दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत. कुतुब मिनार परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळणार. 9 जून रोजी कोर्ट सुनावणार निकाल. ज्ञानव्यापी प्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी. जिल्हा न्यायालयाचा आदेश. शिवसेनेकडे 2 जागा जिंकून येण्याची हिंमत आहे आणि आम्ही दोन्ही जागा जिंकू. संभाजीराजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते अपक्ष लढणार आहेत. संजय राऊत. OBC हा भाजपचा DNA आणि श्वास. मध्य प्रदेश सरकारला कोर्टात आरक्षण टिकवण्याचा फॉर्म्युला दिल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.